नवऱ्यामुळे माझ्या पायाचं मोठं असं नख तुटलं। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर दिवसाची माझी इथे सुरुवात झाली आणि सुरुवात ही माझी दिवसाची व्यायामानेच होते। तर सर्वात आधी मी माझा व्यायाम करून घेतला। वेगवेगळे व्यायाम मी इथे करत असते। बाजूलाच माझे मिस्टर होते, ते जरा विचार करत होते, कारण की आमच्या घरी आज लागणार होता कलर आणि सामान ठेवायला अजिबातच जागा नाही। तर ते मला विचारत होते की आपण आता एवढं मोठं सामान कुठं ठेवणार। म्हणत होते मला तर खूपच टेन्शन आलं या सामानाचं, कुठे ठेवायचं आणि कुठं नाही। मी म्हटलं मी आहे ना, कशाला टेन्शन घेतात, जस्ट चिल बेबी। पण मी तर त्या भारी काही वस्तू उचलणार नव्हती, पण सहज असं म्हटलं तेवढंच आपल्या नवऱ्याला बरं वाटतं। तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा। तू एवढी बारीक का झाली, तुझं वजन कसं कमी झालं, अशा कमेंट्स मला बऱ्याच येत असतात। योग्य तो व्यायाम आणि योग्य ते डाएट केली ना, तर तुमचं देखील जे वजन आहे ते नियंत्रणामध्ये राहणार। किचनमध्ये आल्यानंतर मी लावली होती आग, घरात नाही बरं तरी ती आग लावली होती मी मसाले भाजण्यासाठी। तर कांदा आणि खोबरं मी इथे भाजून घेतलं होतं। थोडे खडे मसाले पण भाजून घेतले, कारण आज मी बनवणार होती चुनळ्याची भाजी। तर चुनळ्याची भाजी तर बनवायला घेतली, पण लक्षच नव्हतं की बेसन जे आहे ते संपलं। मी लगेचच डाळीचा डबा घेतला आणि मग चक्कीमध्ये लावून दिला। चक्की आमच्या घरी आहे, त्यामुळे टेन्शन नाही, कधी लावा आणि पीठ काढून घ्या, जसं की मी आता वेळेवरच करत आहे। तर सर्वात आधी ते आपलं बेसन होत आहे, तोपर्यंत मी पटकन मसाला भाजून घेतला। तर तोपर्यंत आपलं इकडे बेसन देखील झालं होतं। चुनाळ्या बनवायचं म्हटलं की मी मस्त मन लावून, म्हणजे असं नाही की आत्ताच मन लावते, कोणत्याही भाजीत मन लावते, पण चुनाळ्या म्हटलं की जरा जास्तच। पटकन एक वाटी मी बेसन घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते कुटून मी त्यामध्ये टाकला आणि थोडंसं तेल, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, त्याचा घट्ट असा गोळा मी तयार करणार। तर पाठीमागे माझी जाऊ इथे त्यांचा शेक बनवत आहेत। तेवढ्यात हिमांशू आला, मनाला पण भूक लागली, मग त्याला दूध दिलं, दूध आणि बिस्किट। तरी ती आपली चुनळ्याची भाजी तयार झाली। मी नाही ते गोडे पण बनवत असते, कारण की चुनळे ते आमची ते फार कोणी खात नाही। तेवढ्यात आले होते मग कलरवाले, त्यांना हॉलमधलं सामान आम्ही काढून दिलं। सर्वच मदत करत होते, मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत। पहिला तर मी बेडवरच्या गाद्या बाहेर ठेवल्या, कारण जे बाकीचं जड सामान होतं ते कलरवाले उचलणार होते। मग तो बेड ओपन करून त्यामधला खूप सारा पसारा आम्ही सर्वांनी बाहेर काढला। खूप सारं सामान आम्ही आमच्या रूममध्ये कलर लावला त्यावेळेस भरून ठेवलं होतं त्यामध्ये। तरी ते सासूबाई सांगत होत्या कुठं ठेवायचं, मी सांगत होती कुठं न्यायचं। आमच्या दोघींचं इथे डिसाईड झालं। त्यानंतर मी हे पूर्ण सामान बाहेर काढून ठेवलं, कारण रूममध्ये तर अजिबातच जागा नव्हती, म्हणून मी बाहेर ठेवलं। आणि हिमांशूने पण खूप मदत केली, बिट्टूने आणि माझ्या सासूबाईने पण। हा पूर्ण बेड त्यांना आम्ही रिकामा करून दिला। आता बाकीचे जे सोफे वगैरे आहेत ते कलरवाले दादाच बाहेर ठेवतील। हाय गाईज, जसं टीव्ही युनिट त्यांनी बाहेर काढलं, एवढा धूळ, असं वाटत होतं इथे कोणी राहिलाच नाही, कारण ते एवढं जड आहे माझ्याकडून, तरी ते हल्ल्या जात नाही, त्यामुळे मी ते साफसफाई करत नसते मागची। आता तोडून टाकणार ते, तोडून टाकणार ते। आता आपलं घर तोडत आहेत, आपलं घर तोडून टाकत आहेत ते। आरू, आमच्या घरी दोन कामं चालू होते, बाहेरचं पण आणि कलरिंगचं पण। सामान बाहेर काढल्यानंतर सर्वात आधी त्यांनी घसाई केली। हे काटकुलं नुसतं हॉलमध्ये बसत होते, पण आज त्यांच्या हॉलमध्ये बसायला जागाच नाही, म्हणून ते इकडे तिकडे बिचारे रूम मध्ये फिरतायत। सँडल घालशील का तू? लेडीज सँडल तू मागवली तर घालणार नाही, आता मी घालणारच, मी मागवणारच तुझ्यासाठी स्पेशल लेडीज सँडल। नहीं, आता मैं ये हिमांशु आरू के लिए भी मंगाऊंगी ऐसी। चालून दो बेटा, 3000 किती। हे सर्व नाटक चालू होतं तर बिट्टूच्या सँडलमुळे, कारण आता बिट्टूचा बर्थडे येणार आहे। ऑनलाईनच शॉपिंग करत आहे। आता ना तिचं एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये ही सँडल आहे। ती बघितल्यानंतर आर्यनला असं वाटलं तिच्यासाठी मी काही टॉयज मागितलं का, म्हणाला मला पण का नाही मागत तू। खोलल्यानंतर म्हटलं सँडल आली आहे, तुला पण पाहिजे असेल तर मी तुला देऊन देते, असं म्हटल्यानंतर तर तो खूप हसायला लागला। काय मम्मी, सँडल बघितल्यानंतर तर बिट्टू एवढी हॅपी झाली आणि आईला देखील तिची सँडल दाखवायला लागली की बघ किती छान माझी सँडल आहे आई। त्यानंतर मी थोडासा माझा मेकअप केला, जो खूप गरजेचा असतं स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी। अरे वाह, ये फटाकडे कोण आहे? मग नंतर मी राहिलेला जो माझा स्वयंपाक होता तो करून घेतला, फक्त चपात्याच राहिल्या होत्या। भाजी वगैरे मी लवकरच करून घेते। किचन मधलं काम झालं होतं। आता मी बघत होती बाहेर काय चालू आहे। हा गळेटा बघितला ना की मला ना नुसतं कसं तरीच होतंय, कारण पूर्ण घरामध्ये पसारा। तर इकडे चालू होतं भिंती वर उचलण्याचं काम।
जे आता लगबग झालंय, कारण की आमची ही जी भिंत आहे ती जरा कमी होती आणि त्याच्या समोरची जरा मोठी, त्यामुळे ते इक्वल केलंय. आता इथे हॉलमध्ये येऊन बघितलं तर पुट्टीचं काम चालू होतं. 3:30 वाजता बिट्टूला लागली होती भूक, तर इथे आता कुकरमध्ये तुरीची डाळ लावली आहे. जिथे नजर जाईल तिथे नुसतं पसारा पसारा, सामान सामान. हातातलं काम सोडून सोडून मला तिथे जाऊन बघावं लागत आहे की काम कसं चालू आहे, व्यवस्थित करतात की नाही. थोडंसं रूममध्ये जाऊन बसते म्हटलं तर माझ्या नवऱ्याने माझं नख उडवलं आणि मी एवढी रडली ना, एवढा त्रास झाला मला. 2 दिवस झाले माझं हे नख आहे पाहायचं ते निघालं होतं. मी ना म्हटलं आज उद्या काढते, परवा काढते, कारण ते थोडंसं मासामध्ये फसलेलं होतं. मी तरी माझा पाय बाजूला ठेवलाच, पण तरी म्हणतात ना जे व्हायचं नाही ते होतेच. त्यांचं पाय माझ्या पायाला लागला आणि ते नख निघाला आणि मग काय माझा जीवातला जीवच निघून गेला. खूप त्रास झाला मला, मी खूप रडत होती. नंतर ते म्हणाले की थांब मी तुझं नेल्स कट करून देतो. मी म्हटलं हळूहळू करा. नंतर म्हटलं तुम्ही राहूच द्या, कारण की त्याला थोडासा धक्का जरी लागला तरी खूप त्रास होत होता. शेवटी मीच घेतला आणि ते नेल्स कट केलं. अरे बा, हे लागलं होतं ते धर. जसं काम सुरू झालंय ना तसं बिट्टू सर्वांकडे लक्ष ठेवते. कोणते काम करत आहेत, कोणते कामं नाही करत आहेत, कोणते काका जास्त काम करत आहेत, कोणते कमी काम करत आहेत. एका जागेवर शांत बसणं नाहीच आहे भाऊ. पूर्ण हॉलमध्ये आता पुट्टीचं जे काम आहे ते अजून चालूच आहे. पहिला थर झाला, आता दुसरा थर चालू आहे. आता झाला होता त्यांचा चहाचा टायमिंग, तर त्यांच्यासाठी पहिला दुधाचा चहा ठेवला आणि सकाळी ना हॉलमधलं जे काही सामान होतं ते माझ्या रूममध्ये आणलं होतं. चला म्हटलं आता ज्याची गरज नाही ते हॉलमध्ये नेऊन ठेवूया आणि व्यवस्थित ठेवूया. नंतर मी ते घेतलं आणि ठेवायला गेली होती तिकडे. माझ्या लक्षातच आलं नाही की तिथे देखील काम चालू आहे, तर सर्व धूळ त्या कपड्यांवरती उडेल. शेवटी मी तिथे नेऊन परत माझ्या रूममध्ये आणले. काय गम्मा, तिला दाखवली नाही तू? ये हो ये. कैसा घडा उपास. बिट्टू तुला दाखवायला आली ना, मगाशीच तर दाखवलं मम्मीला. तुला माहित नाही का मम्मीने बघितलं म्हणून? अगं हो ग, तू सकाळपासून आली नाही ना त्यामुळे. अरे बापरे, स्टिचिंग. संध्याकाळ झाल्यानंतर स्वयंपाकाचा विचार चालूच होता, म्हणजे भाजीचा, की काय बनवावं. तर ना इथे आणलं होतं मटण. मग माझी तयारी सुरू झाली. बापरे, पार्लरचा कोर्स केला बिट्टूने आणि कंप्लीट झाला म्हणून ब्लॅक कपडे. बिचारे सकाळी तशाच गेल्या होत्या. शेवटी आता 7:30 वाजता जेवण करतायत सकाळचं. प्राईज भेटले बिट्टूला काही न करता. हा मी आणलाय फोटो शूट करण्यासाठी बिट्टूचा ड्रेस आणि बिट्टू आजच घालून फिरत आहे. त्यानंतर जाऊ येऊन बसल्या हॉलमध्ये आणि कसं काय काम झालं, काय झालं त्याच्यावर त्यांच्या सविस्तर चर्चा चालू होत्या. नंतर मी जेवण केलं. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.